मध्ये पाणी पण नसतं, अस्वच्छता खूप प्रमाणात आहे, त्याच्यामुळे महिलांना आजार जडतात अस्वच्छतेमुळे. पण ते स्वतः भाऊ स्वतः उतरतात, विचार नाही करत की मी आहे असं करेल काय, स्वतः जाऊन करतात. आज हाताने अपक्ष उभे आहेत. खरं तर पक्षाने त्यांच्यावर अन्याय केलाय आणि हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळे रस्ता उतरलो आहोत. स्वतः गटारामध्ये हात घालून काम करणारा व्यक्ती आहे. आज त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवाराला एक गट प्रमुख पण भेटणं झालंय. आज त्यांची ही अवस्था आहे. आम्हाला रात्री अपरात्री जरी गरज लागली तरी ढेरंगे भाऊ वहिनी लगेच फोन केला की भाऊंना सांगून आमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि आम्हाला माणखुर्दमध्ये शिट्टांचा आवाज घुमतोय आपल्याला पाहायला मिळतंय. एवढा मोठा जनसमुदाय जो ढेरंगे वहिनींच्या माग आपण आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, सध्या आपण इथे आहात इलेक्शनसाठी आणि अपक्ष म्हणून तुम्ही इथे उभे राहिलेला, कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाहीये, काय सांगाल, का आलेला आहात इथे? आज आमचे लाडके सर्वांचे मानखुर वर्षाचे लाडके ढेरंगे भाऊ आज अपक्ष उभे आहेत. खरं तर पक्षाने त्यांच्यावर अन्याय केलाय आणि हा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सगळे रस्ता उतरलो आहोत. सर्व जनतेची आम्हाला साथ आहे. जनतेनेच मागणी केली की ढेरंगे भाऊ तुम्ही हटू नका, लढा, तुम्ही लढाल तर तुम्ही 100% जिंकणार. आणि जनतेला आम्हाला विश्वास आहे मानखुर वर्षावर की 24 तास धावणारा, जनतेसाठी 24 तास राबणारा असा ते नगरसेवक निवडतील. म्हणून आम्ही सर्वजण ढेरंगे भाऊंच्या पाठीची, सर्व शिवसैनिक, सर्व मतदार, सर्व पक्षीय लोक आमचा आम्हाला पाठिंबा आहे. पण इतके वर्ष झालं आपण या दादांकडे जाऊयात. आता इतके वर्ष झालं स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांनी कामं केलेली आहेत म्हणत आहेत जनता, ठीक आहे, तर मग भाऊंनाच मत का द्यायचं? आणि त्यांनी काय काय कामं केलेली आहे आताच्या जे नगरसेवक आहेत त्यांनी काय सांगाल या संदर्भात? खरं तर नगरसेवकांनी काही कामं केलेली नाहीत, फक्त इथे येऊन भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे. त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होता, त्यावेळेला आपल्या नागरिकांना सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं होतं. आणि ते इथला स्थानिक उमेदवार तो नाही, तो सानपाड्याला राहत होते, ते इथले स्थानिक आहेच नाहीत पहिली गोष्ट. त्यानंतर काय कामं असतील तर लोक शाखेमध्ये यायचे, शाखेमध्ये आल्यानंतर हे प्रश्न नगरसेवक नसताना जे भरपूर सोडवले गेलेत भाऊंनी. स्वतः गटारामध्ये हात घालून कामं करणारा व्यक्ती आहे आणि त्यांची तिकीट कापली गेली, खूप अन्याय केला गेला. तर मग टोटल शाखेतील पदाधिकारी, गटप्रमुख, शिवसैनिक, आज त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवाराला एक गट प्रमुख पण भेटणं झालंय. आज त्यांची ही अवस्था आहे. सध्याची परिस्थिती आहे, पैसे वाटप चालू आहे, हे चालू, पण जनता आहे फक्त ढेरंगे भाऊच्याच पाठी आहे. शिवसेना भवन खाली तुम्ही 2 दिवस बसून होता तिकीटसाठी किंवा भाऊंसाठी तिथे बसून होता, तरीही तुम्हाला तिकीट देण्यात नाही आलेलं आहे? नाही दिलं. काय लॉबिंग असते काय, म्हणजे इथून मागे भरपूर वेळा, कारण आम्हाला स्थानिक उमेदवार हा भेटला गेलेलाच नाही. पहिल्यांदा एक आमच्या विभागामध्ये एक चांगलं नेतृत्व उभं राहिलं भाऊंच्या माध्यमातून, त्यांनी स्थानिकांचे प्रश्न सोडवले. प्रत्येक गोष्टीला नगरसेवक फक्त कामाला होता, नावाला फक्त, कामाला फक्त ढेरंगे भाऊ होते. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळे खरी तरी निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे जनता, ही सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि 100% इथे फक्त शिट्टीच वाजणार आहे. स्थानिक विरुद्ध इथे आपल्याला बाहेरचे अशी लढत पाहायला मिळते, पण तुम्ही इथे स्थानिक नगरसेवकासाठी मागणी करत आहात. बाहेरच्या नगरसेवकांनी काही कामं केलेली नाही आहेत किंवा काय केली आहे? तुम्हाला या संदर्भात काय आढावा आहे, काय देणार? आत्ताच सांगितलं की स्थानिक नगरसेवक का पाहिजे. रात्री अपरात्री ज्या व्यक्ती भाऊ म्हणून ज्यांनी आवाज दिलेला आहे त्या प्रत्येकाच्या गोरगरीब कधी बघितलेलं नाही, प्रत्येकाच्या हाकेला धावून गेलेले आहेत, ते आमचे रोहिदास भाऊ ढेरंगे आहेत. त्यामुळं लोकांचा, जनतेचा पूर्ण कौल आहे, लोकांच्या घराघरात भाऊंचंच नाव आहे. जे मला महत्वाचं तुम्हाला हे विचारायचंय की भाऊ उभे आहेत इलेक्शनला की सुनंदाताई उभे आहेत? सुनंदा ढेरंगे उभे आहेत. सुनंदाताई ढेरंगेच उभा आहे, त्यांच्या भाऊंच्या रोहिदास भाऊ ढेरंगेंच्याच मिसेस आहेत. पण भाऊंचंच कार्य गेली 25 वर्ष तळागाळात समाजापर्यंत घराघरात पोहोचलेलं आहे. तर त्या माध्यमातून आता आरक्षण महिलांचं मिळाल्यामुळं सुनंदाताई ढेरंगे या उमेदवार आहेत आणि इथं सिटीचाच आवाज होणार आणि भाऊच निवडून येणार आणि इथं भगवा झेंडाच फडकणार. आपण महिलांकडे जाऊयात, महिलांची बातचीत करूयात. ताई तुम्ही आहात, आपण तुमचा स्पेशल पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू तर करणार आहोत. 2 मिनिटं मी आपल्या महिला कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहे. ताई काय सांगाल, आपल्या बहिणी उभ्या आहेत, आपल्या ताई उभ्या आहेत. आम्हाला रात्री अपरात्री जरी गरज लागली तरी ढेरंगे भाऊ वहिनी लगेच फोन केला की भाऊंना सांगून आमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि आम्हाला कुठलीही मदत असेल तर ते तक्रार करतात, रात्रंदिवस ते झटतात. आणि उमेदवार आमच्या इकडनं निवडून येतात ना, ते फक्त येतात आणि परत जातात. ते 5 वर्षांनीच आता मतं मागायला येतात. आणि आमची नागरिकांचीच आहे की आम्हाला सुनंदा मॅडम. महिला म्हणून अनेक प्रश्न आहेत आपल्या नगरामध्ये, जसे की टॉयलेटचा प्रश्न म्हणा, सुरक्षेचा प्रश्न म्हणा, अनेक प्रश्न आहेत. आतापर्यंतचे जे नगरसेवक आहेत किंवा त्यांनी काही कामं केलेली आहेत का? टॉयलेटचा प्रश्न, साधा सुद्धा प्रश्न तरी मार्गी लावला नाही, बिलकुल नाही. एकही उमेदवार आमचं
निवडून आलेले कोणी येत नाही, आम्हाला कधी विचारतही नाही की बाबा तुम्हाला आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम पडतो, आम्हाला संडासला जायला प्रॉब्लेम पडतो. मग अशा गोष्टी पूर्ण ह्या हे करतात, मॅडम करतायत. पण यांच्याकडे काय म्हणाले? टॉयलेट सुद्धा भावने स्वतः हाताने धुतलेले आहेत अक्षरशः. आणि आमच्या जनसंख्या खूप प्रमाणात आहे आणि टॉयलेटचं प्रमाण कमी आहे आमच्याकडे, त्यामुळे महिलांना टॉयलेटला जाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे जनसंख्यांक खूप आहे, खूप मोठी झोपडपट्टी आहे, पण टॉयलेटला पण आम्हाला 4 रुपये द्यावे लागतात. त्याशिवाय आणि पास घेतला तर पास तो 150 ते 150 रुपयाचे पास द्यावे लागतात. त्याच्याशिवाय महिनाभर आम्ही बाथरूमला पण जाऊ शकत नाही. बाथरूम मध्ये पाणी पण नसतं. अस्वच्छता खूप प्रमाणात आहे, त्याच्यामुळे महिलांना आजार जडतात अस्वच्छतेमुळे. पण ते भाऊ स्वतः उतरतात, विचार नाही करत की मी आहे असं करेल काय, स्वतः जाऊन करतात, हाताने काढतात ते पुरुष असून पण. मला हे विचारायचं आहे की तुम्ही आधी शिवसेना उभाटा पक्षाकडून नेतृत्व लढत होता आणि मी महिलांना स्पेशली विचारते, तुम्ही घर सांभाळून देखील इथे आलेला आहात, प्रचारासाठी आलेला आहात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढत असताना अपक्ष जे आपल्या ताई उभ्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही इथे का लढायला आलेला आहात, का आलेला आहात? कारण त्यांनी आमच्यावर खूप मोठा अन्याय केलाय. अन्याय केलेला आहे आम्ही त्यांनी. आज 11 वाजता गेलो, संध्याकाळी आम्हाला 3 वाजेपर्यंत इथं थांबवून घेतलं. आमच्या भाऊला सांगितलं तिकीट तुम्हालाच देणार, तुम्हाला देणार, आणि 3 वाजता डायरेक्ट दुसऱ्या दरवाजाने दुसरे तिकीट घेऊन गेले. आणि आम्हाला महिलांना तिथं जवळजवळ 250 ते 300 लोक आम्हाला तिथं बसवून ठेवलं. हा आमच्यावर मोठा अन्याय झालाय, त्यासाठी आम्हाला अपक्ष लढावं लागते. काय सांगाल तुम्ही, काय म्हणत होता? आम्हाला ह्यांच्याशिवाय काही हे नाही, म्हणजे आमचा जो पर्याय आहे ते आम्हाला भाऊच इथे हवाय आणि सुनंदा मॅडमच हवेत. आम्ही हे सगळे एकजूट रात्रंदिवस, त्यांना काही कुठली गरज लागली तर आम्ही पण त्यांच्याच मागे उभे राहणार आहे. पण ताईंनी पाण्याचा प्रश्न म्हणा किंवा अनेक त्यांना प्रश्न फोन सोडवले. केला की भाऊंना सांगतात ना त्या लगेच. आम्ही आतापर्यंत आपण यांच्याकडे जाऊया. आतापर्यंत ताईंनी केलेली कामे काय सांगाल तुम्ही? आतापर्यंत ताईने महिलांच्यासाठी जे कार्यक्रम आयोजित केले की महिलांना घरगुती लागणाऱ्या वस्तू किंवा रोजगार, जे बचत गटाच्या माध्यमातून, महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना अनेक जे गरजू महिलांना वस्तूंचा म्हणजे दिल्यात. त्याच्यानंतर महिलांना रोजगार दिलाय त्यांनी बचत गटातून. दत्तक हळदी कुंकू समारंभ जे आहेत ते होतात आहे, पण हळदी कुंकू समारंभ महत्वाचे वाटतात का, की आपले जे समस्या आहेत आरोग्याच्या म्हणा किंवा इतर समस्या? घेतले त्यांनी. आरोग्य शिबिर वेळोवेळी असतात आमच्याकडे. हळदी कुंकवाचे कार्यक्रम महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात असतो. आरोग्य शिबिरामध्ये महिलांसाठी तपासणी असते, पुरुषांसाठी रक्तदान असतं. ह्या सगळ्या तपासण्या केलेल्या जातात आणि महिलांसाठी खास करून महिलांना ज्या समस्या होतात आरोग्याविषयी त्याची पण इथे काळजी घेतली जाते. भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे की ते कुठे दुसरं होणंच नाहीये. त्यासाठी या सगळ्या माता भगिनी आहेत ना, त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत आणि आम्ही अहोरात्र कष्ट करून त्याच्या पाठीशी कायम खंबीर उभं राहणार. कारण आमच्यासाठी फक्त एकमेव आधार म्हणजे भाऊ आहे. भाऊंच्या ताईंकडे जाऊया. काय म्हणत होता तुम्ही? सध्या त्यांना कुठलंही पद नसताना ते एवढे कार्यरत आहे. त्यांना पद भेटल्यावर ते आमचा एवढा विकास करणार आहे. आम्हाला 100-110% खात्री आहे आमचा विकास होणारच भाऊ आल्यावर, आणि भाऊ येणारच. आपण इथे स्थानिक जे स्थानिक आहेत इकडे त्यांच्याकडे जाऊयात. सर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव शब्बीर शेख आहे. कुठे राहता तुम्ही? मी लल्लूबाई कंपाऊंड बिल्डिंग नंबर 18 मध्येच राहतो. बरं, काय सांगाल तुम्ही, एवढा मोठा जनसमुदाय आहे, तुम्ही इथे प्रचारासाठी आलेला आहात, का म्हणून आलेला आहात आणि इथे का उभे आहात? मी आज या ठिकाणी बघतोय रोहिदास डेरंगे साहेब, त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या सुनंदा डेरंगे आहेत उभ्या, त्यांचं जे काम आहे ते गेले 20 वर्षामध्ये असा कुठलाही मला उमेदवारच दिसला नाही. त्याच्यामुळं डेरंगे भाऊ या ठिकाणी उत्तम असं काम करत होते. अजून पुढे नगरसेवक पद मिळाल्यानंतर नक्कीच करतील अशी गॅरंटी वाढते. यंदा आपल्याकडे नगरसेवक आहेत, त्यांनी कामं देखील केलेली आहेत, अशी अनेकांनी आश्वासनं दिलेली आहेत असं देखील सांगितलेलं आहे. त्यांची कामे तुम्ही स्थानिक म्हणून तुम्हाला दिसली आहेत? नाही, बिलकुल नाही केलेले. मागचे जे नगरसेवक होते एका बिल्डिंगला 1 करोड रुपये, म्हणजे 23 बिल्डिंगला 23 करोड रुपये आले होते, पण तसं बिलकुल काम झालेलं नाही. आम्ही वेळोवेळी नगरसेवकाच्या लक्षात आणून दिलं होतं ही गोष्ट, पण ते असं झालेलं नाहीये. ते बिलकुल नाही झालं, तसं बिलकुल झालेलं नाहीये, काम झालेलं नाहीये ते काही. मग तुम्ही स्वतः इथले स्थानिक आहात, तुम्ही निवडून दिलेला नगरसेवक आहेत, कामाची पूर्तता नाही झाली तर तुम्ही दाद मागायला गेला होता का त्यांच्याकडे? अगदी लेखी तक्रार दिली होती, परंतु काय नाहीये, आम्ही बघतो ते आमच्या अंडरमध्ये आहे, आम्ही बघतो करतो. आणि एकदाही त्यांनी व्हिजिट दिलेली नाहीये. त्याच्यामध्ये जे 23 करोड आले होते लल्लूबाईसाठी, त्या 23 करोडमध्ये या ठिकाणी जी कमिटी बसवली होती त्या कमिटीने बिलकुल लक्ष नाही दिलं. का नाही लक्ष दिलं हे त्यांनाच ठाऊक. उदाहरणार्थ ते मॅनेज झाले असतील असं मी स्पष्ट बोलतो. स्थानिक विरुद्ध इथे आपल्याला बाहेरचं पाहायला मिळतंय.
जे स्थानिक नगरसेवक नाहीये तिकडे, आपल्या बाहेरचे नगरसेवक सत्ता गाजवत आहेत, त्यांना देखील काही अंदाज नाही. भाऊंची कामं तुम्हाला दिसली आहेत का? त्यामुळे तुम्ही इथे आलेला आहात का? भाऊंचा मी माहिती घेतली, कसे कामं करतात ते, काय केलेत आत्तापर्यंत. आत्तापर्यंत त्यांचं जे काम आहे ते वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की यावेळेस समस्त जे आपला वॉर्ड आहे 142 वाल्यांनी भाऊंनाच सहकार्य केलं पाहिजे. त्यांचा तो हक्क पण आहे आणि त्यांचा हक्क त्यांनी दुसऱ्यांनी घेतलेला आहे, पण तो त्यांचा हक्क त्यांना, हे पब्लिक जे आहे ते मला असं वाटतं की पब्लिक त्यांना हक्क नक्की देईल. आपण या दादांकडे जाऊयात. दादा कामावरून आलेले दिसत आहेत. कुठून आलात तुम्ही? काय नाव आहे तुमचं? मी ॲक्च्युली माझा इमिटेशनचा व्यवसाय आहे, तर मी मालाडून आता आलो. येथे बघितलं तर तुम्ही इथे बाहेरचे पण ते आता जे उमेदवार दिसतात मला इथे, पण मी पूर्वीपासून त्यांना बघतोय. जे तळागावातून जे उमेदवार बघितले इतर ज्या लोकांना, की जे त्यांनी आता बंडखोरी केली ठीक आहे, पण त्यांनी जे करतात ते एकदम अतिउत्तम काम करतात. याच्यापूर्वी पण त्यांनी कामं खूप चांगली केलेत आणि मला वाटतं ते खरंच ते निवडून आले याच्या पुढे तर नक्कीच मला वाटतं इथे 142 मध्ये ते चांगला पुढे चांगलं डेव्हलप करतील. आणि आता याच्यानंतर पण आता इतर पक्षाचे आम्ही बघतो उमेदवार वगैरे, त्यांचा प्रचार वगैरे, पण यांच्यामध्ये आता यांचा जो आम्ही प्रचार बघतोय तो सगळ्यात मला वाटतं सगळ्यात भारी प्रचार तो इकडे जे चाललाय तो त्यांचाच चाललाय असं मला तरी वाटतंय सध्या तरी. आणि नक्कीच त्यांना श्रेय त्यांना जायला पाहिजे. आपण या दादांकडे जाऊयात. दादा काय नाव आहे तुमचं? माझं नाव विजय गोविंद वळंदू. मी ते 10 नंबर मध्ये राहतो. स्थानिक म्हणून तुम्ही इथे आलेला आहात, प्रचारासाठी आलेला आहात. कोणाला पाठिंबा आहे? आणि मला तुम्हाला तिघांनाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की अपक्ष म्हणून उभे आहेत, कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाहीये, तर मला असं वाटतं की तुम्ही तिघेही स्थानिक इथे आहात. एक एक करून उत्तर करा की अपक्ष म्हणून उभे आहेत तर तुम्हाला असं वाटतं का निवडून येतील आणि चॅलेंजेस आहेत त्यांना तुम्ही पूरक आहात? मी पहिलं सांगेन की ते स्थानिक आहेच मी, पण जे आता अपक्ष म्हणून सुनंदाताई उभे आहेत त्यांचे मिस्टरांनी जी कामं केलेली आहेत ती मी सांगू इच्छितो. आमची 20 वर्षापासूनचं एक हे होतं, पटरीमधून काही खूप आमचे जेव्हा यंग मुलं ॲक्सिडेंटमध्ये वगैरे गेलेले आहेत, तर आमची पहिल्यापासून मागणी होती की पटरीच्या साईडने आम्हाला चालण्यासाठी रस्ता द्यावा. आम्ही त्याच्यासाठी शबीरबाई वगैरे आम्ही पाठपुरावा केला, आपला PWD बरोबर वगैरे पाठपुरावा केला होता त्यावेळेला केलेला असताना ते डेरंगे भाऊनी त्याचा पाठपुरावा करून त्यांच्या प्रयत्नाने आज त्या पटरीच्या साईडने रस्ता झालेला, त्यामुळे खूप मुलांचा जीव वाचतोय. कारण पटरीमधून चालताना तो हे होत होता, त्याच्यामुळे मुलांचा जीव वाचतो. आज ते मुलं साईडने जात आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही ते 15 ऑगस्टला दरवेळेला रक्तदान शिबिर भरवतो. त्यावेळेला सुद्धा आम्ही स्थानिक म्हणून बघितलेलं आहे की भाऊनी स्वतः येऊन तिथे रक्तदान केलेलं आहे. आजपर्यंत गेली 20 वर्षापासून आम्ही बघतो खूप जण येतात जातात, पण असं कोणी कुठच्या कार्यक्रमाला येऊन किंवा रक्तदान शिबिराच्या वेळेला येऊन रक्तदान केलेलं नाही आहे. ते आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघले. आणि विकास म्हणजे गणपतीचे किंवा याचे शेड वगैरे बांधून देणं हा विकास नाही आहे. आमची मूलभूत गरजा काय आहेत की आम्हाला इकडे साफसफाई यावी, आम्हाला खूप काय यावं, ते होत नाहीये. असे निवडणुका येतात जातात, खूप आम्ही उमेदवार बघितले, एका घरामध्ये 2-2, 3-3 जणांना उमेदवारी देतात, ते विकास घडवत नाहीयेत. विकास आम्हाला आमची तर साफसफाई असली पाहिजे, मुलांना कामधंदे पाहिजेत. परत जे एक माणसांना चालायला वगैरे जे रस्ता नाही आहे, जे अनधिकृत बांधकाम आहे, अनधिकृत हे आहे. परत पाण्याची व्यवस्था नाही आहे इथं. आम्हाला काही वेळेला 2-2, 3-3 दिवस पाणी नसतो. आमची अपेक्षा आहे की भाऊ जर निवडून आले तर जे आता आम्ही विषय मांडतो ते व्हावे, पाण्याची वगैरे सोय व्हावी, रस्ते चांगले व्हावे. धन्यवाद.